वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले लासूरचे आनंदेश्वर मंदिर अमरावती जिल्ह्याचे सांस्कृतिक वैभव आहे। दर्यापूर तालुका मुख्यालयापासून अकोला मार्गावर 12 किलोमीटर अंतरावर पूर्णा नदीच्या काठावर लासूर नावाचे एक छोटेसे गाव आहे। गावाच्या दक्षिण दिशेला हेमाडपंथी प्राचीन कलेचा अप्रतिम नमुना असलेले शिवमंदिर आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात जागृत शिवलिंगाची स्थापना केली आहे। 12व्या शतकात बांधलेले हे शिव मंदिर आनंदेश्वर मंदिर या नावाने ओळखले जाते। सद्यस्थितीत जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या 3 शाबूत हेमाडपंथी मंदिरापैकी अग्रगण्य असलेले हे मंदिर 35व्या चौरस फुटाच्या अतिभव्य दगडी बांधकामात आहे। वरून स्वस्तिकाकार असणाऱ्या या मंदिराला कळस नाही। हे मंदिर अष्टकोनी असून समोरच्या भागाकडून एखाद्या भल्या मोठ्या रथाला हत्ती झुंपल्यासारखी दिसते। या मंदिराचा दर्शनी भाग उत्तरेकडे असून दारे व खिडक्या पूर्व, पश्चिम व उत्तर दिशेला आहेत। संपूर्ण मंदिराचे बांधकाम एकावर एक दगडी शिळा रचून नंतर त्यावर कोरीव काम केले गेले आहे। मंदिराच्या आतील भागात 12 खुले व भिंतींमध्ये 6 असे एकूण 18 खांब आहेत। लासूरचे हे मंदिर अतिशय देखणे आणि उत्तरायण काळात दुपारी 12ला सूर्य माथ्यावर असताना इथे पडणारा प्रकाश व सावल्या पाहताना गणित आणि खगोलचे मिश्रण स्तंभित करणारे आहे। हे मंदिर ज्या शिळांमध्ये बांधले आहे त्या शिळा या ठिकाणापासून 200 किलोमीटरच्या आसपास मिळणे अशक्य आहे। मग या शिळा आणल्या कुठून हे सुद्धा एक आश्चर्यच आहे। या मंदिरावरील नक्षीकाम, कला कौशल्य, सभागृहाचे घुमटकार उघडे छत हे सर्व अद्वितीय व अप्रतिम अशा कलाकुसरीचा एक नमुना आहे। भिंतीवरील नक्षीकामात हत्ती, घोडे, लढाईवय्ये, डोंबारी, गवई, नर्तक, भक्तगण, माकड, हनुमान, गणपती, भगवान श्रीकृष्ण असे कितीतरी चित्र आहेत। लासूरचे हेमाडपंथी शिवालय आनंदेश्वर मंदिर आंध्रेश्वर मंदिर जिल्ह्याचा सांस्कृतिक वैभवाचं प्रतीक आहे। सध्या लासूर येथील वैभवाचे प्रतीक आहे। सध्या लासूर येथील पुरातन वास्तू भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखमध्ये आहे। आज महाशिवरात्री निमित्त या मंदिरामध्ये विविध भागातून मोठ्या प्रमाणात भक्तगण शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील लासूर येथे 1200 शतकातील आनंदेश्वर मंदिर आहे। या ठिकाणी आपण पाहतो की महादेवाचं हे आनंदेश्वर मंदिर आहे। 1200 शतकामध्ये या मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं असे बोललं जात आहे। आपण पाहतो की आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्री निमित्ताने या ठिकाणी विविध भागातून भक्तगण ही या ठिकाणी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। आपण पाहत असाल की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भक्तगण आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने सुद्धा भक्तांसाठी या ठिकाणी दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे। या ठिकाणी हर हर महादेवा अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी रांगोळी सुद्धा या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। या मंदिरामध्ये या मंदिराची काही ट्रस्टी आहेत, आपण त्यांना जाणून घेऊ। काय सांगाल दादा, आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्री निमित्त आपण या ठिकाणी कोणकोणते कार्यक्रम आयोजित करतो आणि कुठकुठून या ठिकाणी भक्तगण येतात आणि या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे? आनंदेश्वर महाराज की जय। हे आनंदेश्वर मंदिर आहे आणि या मंदिराची निर्मिती इसवी सन 1200 ते 1250च्या मध्ये झालं असा इतिहासकारांचा अंदाज आहे। या मंदिराचं जे साधर्म्य आहे ते दौलताबादचा आपला औरंगाबादचा जो किल्ला आहे, देवगिरीचा किल्ला, त्या किल्ल्याशी जुळते। त्याच्यामुळे त्या किल्ल्याची जेव्हा निर्मिती झाली त्याच कालखंडात याची निर्मिती झाली असा कयास आहे। आणि याच्यामध्ये देवगिरीचे जे राजा होते, राजा रामदेवराय, त्यांचे जे प्रधान होते हेमाद्री, ते शिवभक्त होते। तर त्यांनी अशा बऱ्याच ठिकाणी हे जे ज्यांना जिथं प्रसन्न वाटलं तिथे मंदिराची निर्मिती केलेली आहे। तशीच लासूर येथे त्यांनी आनंदेश्वर मंदिराची निर्मिती केलेली आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की आता सध्या याच्यामध्ये जे भाविक येतात त्यांच्या बऱ्याच भाविकांच्या खूप श्रद्धा आहेत आणि त्यांच्या मनोकामना ज्या आहेत पूर्ण झालेल्या आहेत। जागृत शिवलिंग आहे, इथे भवलेश्वराचा निवास आहे आणि याची निर्मिती जी आहे ही काळ्या पाषाणामध्ये झालेली आहे। चांगल्या पद्धतीचा काळा पाषाण जो आपल्या या परिसरामध्ये 100-150 किलोमीटरमध्ये मिळत नाही आणि हा दगड जो आहे, दगड इथं ट्रान्सपोर्ट करणे, इतक्या जुन्या काळामध्ये ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था नसताना हा दगड इथे आणणे आणि याच्यावर हे उत्कृष्ट दर्जाचं कोरीव काम करणे, कोणत्याही प्रकारचे त्यावेळेस साधनं नसताना, तर ही एक शिल्पकलेचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे। आणि असा अंदाज आहे की हे शिल्प जे आहे नदीच्या साहाय्याने, ओढ्याच्या साहाय्याने इथपर्यंत आणलं असेल आणि इथे याची निर्मिती झाली असेल। निर्मिती करत असताना बरेच दिवसांनी आमच्या असं लक्षात आलं, याचं जेव्हा जीर्णोद्धाराचं काम लागलं तर याच्यामध्ये ह्या दोन्ही ज्या मंदिराच्या भिंती आहेत ह्या वेगवेगळ्या आहेत। बाहेरील भिंत वेगळी आहे, आतील भिंत वेगळी आहे
त्याच्यामध्ये बाहेरील भिंत गरम झाल्यानंतर उन्हाने आतमध्ये त्याचं वहन होऊन ते भिंत आतली गरम नाही झाली पाहिजे, त्याच्यासाठी याच्यामध्ये पांढरी माती आणि दगडाचा चुरा वापरलेला आहे. आणि मंदिरामध्ये उत्कृष्ट सगळ्या पूर्ण मंदिरामध्ये तुम्ही कधीही, आम्ही इथं गावकरी आहे, आम्ही इथे आहे जन्मापासून, तरी आम्हाला दररोज जरी आलो तरी एक नवीन शिल्प पाहायला मिळते. या कलाकृतीमध्ये आपलं जे वैशिष्ट्य हे आहे, जुनं पुरातन जे लोक होते त्यांची जीवनशैली, त्यांनी वापरलेलं आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला म्हणजे जगण्यासाठी ज्या कला आल्या पाहिजेत, त्याच्यातून चांगली निर्मिती झाली पाहिजे, अशा पद्धतीचं संपूर्ण याच्यामध्ये आहे. या मंदिरात भाविक दूरदूरून येतात. आज म्हटलं तर पूर्ण भारतातून इथे भाविक येतात, कारण यूट्यूब, फेसबुक आणि आपले जे न्यूज चॅनल आहेत यांनी सर्वांनी याला चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी दिली काय. आणि याला जे शिवलिंगाचं महत्त्व काय आहे? शिवलिंगाचं असं महत्त्व आहे की इथे सर्व जुनी जे मंडळी होती, जे आता पिढ्यानपिढ्या आमचं चालत आलेलं आहे श्रद्धास्थान म्हणून, तर त्यांना पूर्ण इथले अनुभव आहेत की इथे कोणतीही मनोकामना मागितली तर ते पूर्ण होते. इथे कोणत्याही गोष्टीची अडचण येत नाही. आता आम्ही इथे मोठ्या प्रमाणात जे कार्यक्रम करतो, तर मनात जे गोष्ट येते ते गोष्ट तुमच्या हातापर्यंत 2 सेकंदात पोहोचू शकते. अशा पद्धती आजपर्यंत आम्हाला कोणत्याही गोष्टीची अडचण गेली नाही. हेच आम्ही आमची मनोकामना समजतो की आमच्या मंदिरामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारची आजपर्यंत आयुष्यात अडचण आलेली नाही. याच गोष्टीला आम्ही पूर्णपणे भाविक जे आहो, आम्ही जे स्वतःही भाविक आहोत, आम्ही याला हे म्हणतो की आमची मनोकामना मंदिराच्या पद्धतीची जी आहे, मंदिराबद्दलची जी आहे ते पूर्ण होते, म्हणजे आमची मनोकामना पूर्ण होते, अशा पद्धती. तर आपण पाहत असाल की या ठिकाणी पूर्णा नदीच्या काठावर हे वसलेलं आनंदेश्वर मंदिर आहे. आणखी सुद्धा काही भक्त आहेत, आपण ते जाणून घ्या. काय सांगाल? आनंदेश्वर मंदिर आहे आणि हे 1200 शतकातील मंदिर असल्याचे बोलले जाते, काय सांगाल? मंदिराचा जो एक इतिहास आहे, आता आमच्या अगोदरची जी काही जुनी जाणती मंडळी होती ती या मंदिराची आख्यायिका चांगल्या पद्धतीनं सांगित होते. जसं जसे दिवस पलटत चालले त्याबद्दलची माहिती खूप लोकांना कमी आहे, परंतु इतिहासात आणि ग्रंथातसुद्धा या मंदिराची नोंद घेतल्या गेली. त्यामुळे हे सर्व श्रुतपूर्ण संपूर्ण भारतभर या मंदिराची आख्यायिका जवळपास माहिती आहे लोकांना. म्हणजे नवीन लोकांना जरी माहिती नसली तरी जुन्या लोकांपासून ती आख्यायिका सर्वांना माहीत आहे. आणि मंदिराचं वैशिष्ट्य एक आहे की लासूर हे एक छोटंसं गाव दर्यापूर तालुक्यातलं, आणि दर्यापूर तालुका म्हणजे बिना दगडाचा हा तालुका आहे, जिथं सुपारी फोडायला सुद्धा दगड सापडत नाही. ग्रामीण भागातलं हे गाव आहे आणि या गावात असलेलं हे मंदिर, तर हा दगड कुठून आणला असेल हाच एक मोठा विचार सर्वांच्या मनात येते इथं आल्यानंतर. कारण की या मंदिराचा अखंड खांब आहे, जी ही नक्षी वगैरे दिसते तुम्हाला, हा जो खांब दिसते हा अखंड आहे. मग हे दगड आणले कुठून, हा एक खूप मोठा विचार सर्वांनाच इथं आल्यानंतर पडतो. आणि या परिसरात कुठलाही दगड नाही आहे आणि त्यामुळे साहजिकच हे सर्व उभं करत असताना त्या जुन्या लोकांनी हे पूर्ण निर्मिती करताना हे दगड कुठून आणले, हे कोरीव काम जे आहे प्रत्येक दगडावरचं, प्रत्येक पिल्लरवरचं तुम्हाला वेगवेगळं दिसेल. एका पिल्लरवर तुम्हाला त्या पिल्लरवर जे दगड आहे ते इकडल्या पिल्लरवरची जे नक्षी आणि ते नक्षी हे विभिन्न दिसेल. म्हणजे प्रत्येक नक्षी हे प्रत्येक ठिकाणी सारखी नाही आहे. आणि जे 33 कोटी देवांगण आहे ते सर्व या मंदिरावर कोरलेलं आहे. आपण सुद्धा ओळखू शकत नाही की नेमकी ही मूर्ती पाहिल्यानंतर हे कुठल्या देवाची आहे, हे कुठल्या देवाची आहे, असं सर्व देवांगणच या मंदिरावर कोरलेलं आहे. महत्त्व काय आहे? शिवलिंगाचं महत्त्व हे तर आपल्या महापुराणापासून जे काही सांगत आलेलं आहे. शिवलिंग म्हणजे काय, एक कालभैरव जे महादेवाचं जे अधिष्ठान आहे त्या शिवलिंगाचं खूप मोठं महत्त्व या ठिकाणी आहे की एक या ठिकाणी आल्यानंतर जो माणसाला समाधान मिळते, समाधान म्हटल्यापेक्षाही या गावकऱ्याचीच नाही तर या पंचक्रोशीतील जे लोक इथं आले आणि ज्यांना ज्यांना चमत्कार घडला की इथं मंदिरात आल्यानंतर आपल्याला काय मिळते, हा प्रश्नच एक असा अनुत्तरणीय आहे. असं काही खूप या मंदिरात आल्यानंतर मिळते आणि ते म्हणजे सगळ्यात सुख, शांती आणि समाधान इथं आल्यानंतर मिळते. मनोकामना ज्या तुमच्या मनात आहेत त्या पूर्ण होतात. त्यामुळे सर्व पंचक्रोशीतील भक्त मंडळी या ठिकाणी महाशिवरात्रीला दर्शनाला येतात. तर आपण पाहत असाल की या ठिकाणी आपल्याला मंदिराच्या ट्रस्टीने आणि भक्तांनी सुद्धा संपूर्ण माहिती सांगितली आहे. या ठिकाणी आज महाशिवरात्रीनिमित्त विविध भागातून भक्तगण या ठिकाणी शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत आहे. मी किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती.